श्री गणेशाय नमः. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री गुरवे नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. कालच्या प्रवचनामध्ये आपण ज्ञानलक्षणं वाचून संपवली. अशी ती एकंदरीत 18 ते 20 ज्ञानलक्षणं आहेत. ती ज्ञानलक्षणं आपण काल पाहिल्यानंतर भगवंत म्हणत आहे, शेवटचा अध्याय 11वा जो श्लोक आहे त्या 11व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, एतत् ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. म्हणजे आत्तापर्यंत ज्ञानाची जी 19-20 लक्षणं सांगितली, ह्या लक्षणांनी तुम्हाला ज्ञान म्हणजे काय हे कळतं. आणि ही लक्षणं सोडून इतर सगळं जे काय आहे ते अज्ञान आहे. आता या ज्ञान लक्षणांनी काय प्राप्तव्य आहे ते भगवान श्लोक 12 ते 17 मध्ये सांगतात. आणि ही सगळी ज्ञेय लक्षणं आहेत बरं का. 12व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सतत न सदुच्यते. म्हणजे आता इथे भगवान अर्जुनाला म्हणतायत, आता ज्ञेय कशाला म्हणतात ते ऐक. ज्ञेय म्हणजे परमात्म वस्तू. अगदी थोडक्यात सांगायचं तर ज्ञेय म्हणजे परमात्म वस्तू, ज्ञेय म्हणजे परब्रह्म. त्याला ज्ञेय एवढ्यासाठी म्हणायचं, म्हणजे परमात्मा वस्तूला ज्ञेय का म्हणायचं किंवा परब्रह्माला ज्ञेय का म्हणायचं, तर त्याला ज्ञेय एवढ्यासाठी म्हणायचं की ते ज्ञाना वाचून अन्य कशानेही साध्य होत नाही. ज्ञेयाला जाणणे म्हणजे ज्ञेय स्वरूप होणे असं आहे. भगवद्गीतेच्या या 13व्या अध्यायात सगळं तत्वज्ञान भरलेलं आहे. आत्तापर्यंत आपण 2 प्रवचनं केलेली आहेत आणि याच्या पुढे कदाचित अजून 2 प्रवचनं होतील. इतकं सगळं तत्वज्ञान या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि तत्वज्ञान सांगताना हे सगळं तत्वज्ञान कोणाभोवती फिरतं, तर मीच्या भोवती फिरतं बरं का. मी म्हणजे कोण, तोच तर प्रश्न आहे आपल्याला, फार मोठा प्रश्न आहे. ह्या मीचा ठाव ठिकाणा आत्तापर्यंत भगवंतांनी सांगितलेला आहे. कारण या मीच्याच ठिकाणी परब्रह्माचा आविष्कार होणार आहे. तुझे आहे तुझं पाशी याची जाणीव भगवंत करून देत आहेत. फक्त कसं असतं की एखादा जो शिल्पकार असतो, कलाकार बरं का, आपल्या तुमच्यासारखा सामान्य माणूस नाही, जो शिल्पकार असतो, कलाकार असतो, त्याला एखादा दगड पाहिला, एखादी शिळा पाहिली, एखादा डोंगर पाहिला की त्याच्यामध्ये त्याला मूर्ती दिसते. आणि मग तो काय करतो, त्या दगडामधला, त्या शिळेमधला, त्या डोंगरामधला अनावश्यक भाग काढून टाकतो आणि मूर्ती आपोआप साकार होते. म्हणजे ती मूर्ती कुठून बाहेरून आत घातलेली नसते, ती असते त्याच्याच ठिकाणी, त्याच दगडाच्या शिळेच्या ठिकाणी. फक्त ती इतर अनेक गोष्टींच्यामुळे झाकोळून गेलेली असते. तेव्हा असं हे जे ज्ञेय आहे, हे ज्ञेय तुझे आहे तुझं पाशी म्हणजे आपल्याजवळ, म्हणजे या मीच्याच कडे आहे. आणि हा मी म्हणजे जीवात्मा. आणि हा जो मी आहे, ह्या मीचा ठाव ठिकाणा तुम्हाला लागला की तुम्ही त्या ज्ञेयाकडे जाऊन पोहोचणार असता. म्हणजे असं की हे जे ज्ञेय आहे, हे ज्ञेय अस्ति किंवा नास्ति या दोन्ही पक्षांनी बोलता येत नाही. म्हणजे अस्ति पण म्हणता येत नाही किंवा नास्ति पण म्हणता येत नाही. कारण असं आहे की ते नाही म्हणावं तर विश्वाकाराने प्रतीत होतं. आपल्याला आजूबाजूला जे विश्व दिसतं, जे सगळे ग्रहगोल दिसतात, ही पृथ्वी दिसते,
हे सगळं जे आहे हे विश्व नाही म्हणावं तर आपल्याला विश्वाकाराने प्रतीत होतं. विश्वाकाराने प्रतीत काय होतं तर ते ज्ञेय प्रतीत होतं. आणि हे विश्वच ज्ञेय म्हणावं तर ही सगळी माया आहे. त्या ज्ञेयाच्या ठिकाणी रूप नाही, वर्ण नाही, व्यक्ती नाही, तिथे द्रष्टुत्व नाही आणि दृश्यत्वही नाही. द्रष्टुत्व आणि दृश्यत्व आजच्या शुद्धलेखनाच्या धड्यांमध्ये हे सूक्ष्म फरक आपल्याला नीट लक्षात घ्यायला पाहिजे. द्रष्टुत्व नाही आणि दृश्यत्व नाही, ते सर्व आणि सर्वाकाराने भरलेलं आहे. मातीच्या गाडग्यात पृथ्वी गाडग्याच्या आकाराने असते, घागरीच्या आकाराने असते, तर परळ असतं ना म्हणजे थाळी, त्या परळाच्या आकाराने पृथ्वीच असते. म्हणजे विश्वातल्या सगळ्या क्रिया हे त्या ज्ञेयाचे हात आहेत. विश्वामध्ये ज्या काही क्रिया घडतात त्या तुम्हाला हातासारख्या पाहिजे असं काही नाही. काहीही क्रिया घडली तर ह्या क्रिया त्या ज्ञेयाचे हात आहेत, म्हणून त्याला विश्वबाहू म्हणायचं. एकाच वेळी ते सर्वत्र असतं म्हणून त्याला विश्वपाद म्हणायचं. म्हणजे पाय विश्वाचे, विश्वपाय. स्वयंप्रकाशाने हे जग भासवत असल्याने त्याला विश्वतच चक्षु म्हणायचं, म्हणजे विश्वाचे डोळे. म्हणजे हे सगळं जे ज्ञेय आहे हा एक प्रकारचा गोळा आहे म्हणा, गोळाही म्हणता येत नाही, काहीच त्याला काही शब्दच सांगता येत नाही. परंतु तोच गोळा कधी त्याचे हात असतात म्हणून त्याला विश्वबाहू म्हणायचं, कधी पाय असतात म्हणून विश्वपाद म्हणायचं. असं हे परब्रह्म म्हणजे ज्ञेय होय. हे परब्रह्म अनादि आहेत. हे अनादि आहे, त्याला सर्व बाजूंनी हात आहेत, सर्व बाजूंनी डोळे आहेत, सर्व बाजूंनी तोंड आहेत. हे साऱ्या विश्वाला व्यापून राहिलं आहे. हे सगळं वर्णन आपण 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या तोंडून ऐकलेलं आहे. हे जे ज्ञेय आहे, हे जे परब्रह्म आहे ते सर्वांना धारण करणार आहे. निर्गुण असून सुद्धा गुणांचा उपभोग घेणारा आहे. ते दूर आहे, ते जवळ आहे, ते तेजाचं तेज आहे, ते ज्ञानाने कळणारं असून सर्वांच्या हृदयात अधिष्ठित आहे. अमृत म्हणजे देव आणि अमृतत्व म्हणजे मोक्ष. या ज्ञानाच्या प्राप्तीने या लोकातच आपल्याला देवकोटीची प्राप्ती होते. याचा व्यावहारिक अर्थ मनुष्य सदैव प्रसन्न राहतो. म्हणजे प्रतिकूल परिस्थिती सगळ्यांच्याच वाट्याला येते आणि त्यामुळे दुःखही येणारच. पण अमृतमाश्नुते असं झालं म्हणजे माणूस दुःखाने गडबडून जात नाही, त्याची विवेकशक्ती त्याला सोडून जात नाही. आता इथून पुढे भगवान अगदी निखळ अशा त्या तत्वज्ञानाच्या गहन प्रांतात शिरतायत बरं का. हे जे ज्ञेय आहे हे ज्ञेय ते आता अर्जुनाला सांगणार आहेत. हे ज्ञेय म्हणजे तत्वज्ञानाच्या अत्यंत निबिड अशा अरण्यामध्ये आपण शिरतो आहोत. आपल्या ह्या उपक्रमामध्ये इतक्या खोलवर जाणं आपल्याला शक्य नाही आणि आवश्यकताही नाही. पण आपल्याला कल्पना यावी म्हणून ह्या ज्ञेयाची जी लक्षणं आहेत त्या लक्षणापैकी पहिलं एकच लक्षण मी आपल्याला सविस्तरपणे सांगणार आहे आणि मग पुढची लक्षणांची नुसती यादी आपण बघणार आहोत. ज्ञेय म्हणजेच परब्रह्म आणि त्या परब्रह्माची लक्षणं सांगताना पहिलं लक्षण भगवंताने काय सांगितलं, अनादिमत परम ब्रह्म न सतत न सदुच्यते. म्हणजे अनादिमत शब्द काय आहे, अनादिमत. अनादिमत म्हणजे ह्याला आदी नाही, म्हणजे याला प्रारंभ नाही. आणि ज्याला आदी नाही, ज्याला प्रारंभ नाही, त्याला शेवटही नाही. त्याच्या बाबतीत म्हणजे या परब्रह्माबाबतीत भूतकाळ नाही, भविष्यकाळ नाही, केवळ वर्तमान काळ आहे.
अनादिमत म्हणजे शून्यही म्हणता येणार नाही बरं का. कारण असं आहे की काहीही नाही म्हणजे शून्य आहे. बघा शब्दांचे खेळ कसे आहेत. काहीही नाही ते आपल्याला नाही म्हणून वापरायचं जर नसेल तर आपण काय म्हणतो, काहीही नाही म्हणजे शून्य आहे असं आपण सहजपणे म्हणून जातो. तर ह्या परब्रह्माच्या बाबतीत शून्य असंही म्हणता येत नाही. कारण शून्य म्हणजे ॲब्सेन्स आहे, परंतु ह्याचा ॲब्सेन्स नाही आहे. न्यायशास्त्रामध्ये ह्या काहीही नाहीचे प्रकार आहेत बरं का. आपल्याला आश्चर्य वाटेल की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे काहीही नाही म्हणजे ॲब्सेन्स असं नुसतं नाही आहे. काहीही नाहीचे प्रकार आहेत. त्यातला एक आहे प्रागभाव बरं का. आता हा प्रागभाव म्हणजे काय, तर प्राग अधिक अभाव म्हणजे उत्पन्न होण्यापूर्वी असलेला अभाव. आता एक उदाहरण देतो. आता हे सगळं तत्वज्ञान चाललेलं आहे. उदाहरणार्थ घट उत्पन्न होण्यापूर्वी घटाचा असलेला जो अभाव आहे तो, त्याला म्हणायचं प्रागभाव. हा घट निर्माण होण्यापूर्वी काय स्थिती होती, हा घट निर्माण होण्यापूर्वी घट नाही अशी स्थिती होती. आता अशी स्थिती केव्हापासून आहे हे सांगता येत नाही. म्हणून प्रागभाव हा अनादी आहे. समजा एका कुंभाराने सकाळी 8 वाजता एक घडा निर्माण करायला सुरुवात केली. तो ज्या वेळेला त्यांनी निर्माण करायला सुरुवात केली त्यावेळेला काय झालं की त्या घटाचा जो अभाव होता, म्हणजे घट नव्हता, घटाचा जो अभाव होता की जे नव्हतंच, तो घटाचा अभाव मेला. आणि पुढे 8 वाजता त्यांनी सुरू केलेलं घट बनवायचं जे कर्म होतं ते कर्म केल्यावरती 12 वाजता तो घट तिथे तयार झाला. तेव्हा मग असा प्रश्न विचारला की तो जो घट आहे तो किती वाजता तयार झाला, 12 वाजता. मग 12 वाजताच्या अगोदर त्या घटाची परिस्थिती काय होती, तर त्या घटाची परिस्थिती 12 वाजच्या अगोदर घट नाही अशी स्थिती होती. आणि ही अशी स्थिती, घट नाही अशी स्थिती केव्हापासून आहे सांगता येत नाही. कदाचित ह्या पृथ्वीच्या उत्पत्तीपासून असेल, ते सांगता येत नाही. म्हणून प्रागभाव हा अनादी आहे, त्याला आदी नाही. म्हणजे काय की पुन्हा मगाचं उदाहरण घेतलं तर प्रागभाव याचा अर्थ काही नाही असं जरी असलं तरी ते शून्य म्हणून नाही, शून्य म्हणून नाही. आता हा अभावाचा दुसरा प्रकार जो आहे तो प्रध्वंसा भाव आहे बरं का. प्रध्वंसा भाव म्हणजे कसं की हा जो घट बनवला होता, हा घट फुटल्यानंतर बरं का, समजा हा फुटल्यानंतर म्हणजे नाहीसा झाल्यानंतर काय झालं तर त्या घटाचा अभाव झाला. आता हा जो अभाव आहे हा अभाव केव्हा सुरू झाला तर म्हणाले हा अभाव ज्यावेळेला तो घट फुटला तेव्हा सुरू झाला. आता हा अभाव कुठपर्यंत आहे तर सांगता येत नाही. का सांगता येत नाही, तुम्ही म्हणाल की अहो दुसरा घट बनवेपर्यंत माती तीच असेल, पण घट दुसरा, जो घट फोडला आहे तो घट तो नाही. मग जो घट फुटला आहे किंवा फोडला आहे तो घट, त्याचा शेवट केव्हा आहे सांगता येत नाही. म्हणून तो अनंत आहे. म्हणजे मग आता आपल्या लक्षात येईल की हे जे परब्रह्म आहे हे आपल्याला आदी, अनादी आणि अनंत आहे, परंतु मध्ये सुद्धा जे आहे ते शून्य अवस्था जरी आपण म्हणत असलो तरी नुसती शून्य अवस्था नाही, तिथे काहीतरी आहे. म्हणून आपल्याला प्रश्न असा पडतो की त्याला म्हणताना काही आहे किंवा काही नाही असं म्हटलं की हे सगळं संपलं.
पण हे तत्व न संपणार असल्याने त्याच्या पलीकडे हा शब्दप्रयोगच संभवत नाही. म्हणून वेदांना सुद्धा काय म्हणावं लागतं की देवा म्हणजे ज्ञेया, तुझा पार तुला सुद्धा समजत नाही. मला वाटतं एवढं एकच लक्षण इतक्या डिटेलमध्ये सांगावं. पुढचा भाग आहे तो आपण आता थोडासा रॅपिडली घेणार आहोत. त्यांनी काय म्हटलंय, न सत न असत उच्चाते, म्हणजे त्याला सत म्हणता येत नाही की असत म्हणता येत नाही. का तर समजा सूर्य उगवला की काय होतो, उजेड पडतो, म्हणजे अंधार नाहीसा होतो. म्हणजे अंधाराच्या सापेक्ष उजेड किंवा उजेडाच्या सापेक्ष अंधार असतो. पण सूर्यावरती दिवस रात्र हे शब्द अर्थ नाही, कारण सूर्यावरती कशाच्या सापेक्ष तुम्ही बोलणार, त्या ठिकाणी जाणीवच नाही. अंधार रात्र ही जाणीवच सूर्याच्या ठिकाणी नाही. दिवस रात्र हे शब्द सूर्याच्या ठिकाणी नाहीतच. म्हणून जाणून तर घ्यायचंय, पण तिथे गेलं की सूर्यप्रकाश अंधार तर आपल्याला बघायचा आहे, पण तो अंधार बघायला आपण सूर्याजवळ गेलो की उजेडाशिवाय अंधार नाहीसाच होतो. त्याप्रमाणे जाणून तर घ्यायचंय, पण ज्याची जाणीव नाही त्याला कसं म्हणायचं. म्हणून याचं कारण ज्ञाता आणि ज्ञेय हे वेगळे राहत नाही. पण म्हणून ते आवाक्याबाहेर आहे असंही नाही. अशा तऱ्हेने हे सगळीकडे आहे. याच्या पायावर डोकं ठेवावं असं वाटलं तर म्हणाल तिथे याचे पाय. म्हणून मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दो. म्हणजे कुठे नाही असं नाहीच. बसल्या जागेवरून हाक मारली तरी ती त्याला ऐकू येते. कारण का, त्याला सगळीकडे कान आहेत. मुसलमान लोक जी बांग देतात ना, ती योग्य नाही आहे. कारण असं आहे, मस्जिद भीतर मुल्ला पुकारे, मस्जिदीच्या आत मुल्ला बांग देतो. मस्जिद भीतर मुल्ला पुकारे, क्या साहब तेरा बहरा है. सांगा, तुम्ही एवढ्या मोठमोठ्याने भांग देता, तुमचा जो देव आहे, साहब म्हणजे देव, तो काय बहिरा आहे का. अहो, चीटी पद नेवर बाजे, म्हणजे मुंगीच्या पायामध्ये जर पैंजण बांधले तर ते पैंजण सुद्धा सो भी साहब सुनता है, तो देव ते सुद्धा ऐकतोय. असं असताना तुम्ही एवढ्या जोरात बांग कशाला देता. आणि मग प्रश्न असा पडतो की हे असं जर आहे की तो कुठे नाही असा नाहीच आहे, त्याला सगळं ऐकू येतं, त्याला सगळं बघता येतं, सगळं दिसतं, असं जर आहे तर तो सगळीकडे आपल्याला प्रत्ययाला काय येत नाही. याचं कारण असं आहे की त्याला जाणून घेण्यासाठीचं जे त्याला जाणून घेणारा जो मालक आहे, तो मी हा रिंगणात अडकून पडलेला आहे. त्या रिंगणाच्या बाहेर गेल्याशिवाय त्याला ह्या रिंगणातल्या आतलीची कल्पना येणार नाही. कारण का, तर तो त्यातलाच भाग होतो. म्हणून मी आणि माझं याच्या मर्यादा ओलांडून बाहेर पलीकडे गेलं पाहिजे. बहिरंतच भूतानां अचरम चरमेवच सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थम चांतिके च तत्. म्हणजे जेवढं म्हणून वस्तुजात दृष्टीला दिसतं, मग ते मनुष्य असो की प्राणी असो, पशु असो की पक्षी असो, कृमी असो, कीटक असो, झाड असो, दगड माती पहाड, जे असेल ते असो, त्या सर्वांना भूत असं म्हणतात. जे नव्हते आणि जे झाले ते भूत. ह्या भूतांच्या आत आणि या भूतांच्या बाहेर तेच तत्व व्यापून आहे. उदाहरणार्थ बर्फाचा एक घडा बनवला, बरं का, मोल्ड असतात ना, तसा एक मोल्ड आणून फ्रीजमध्ये बर्फ बनवला आणि त्या बर्फाचा घडा बनवला. आता तो घडा पाणी भरण्यासाठी तळ्यात बुडवला तर काय होईल, तर त्या घड्याच्या आत, त्या घड्याच्या बाहेर आणि तो घडा यात पाणीच पाणी आहे, दुसरं काहीही नाही.
इतकी व्यापकता त्या तत्वाची आहे. पुढे म्हणतात हा आहे कसा, तर म्हणाले भूतभर्तृच तज्ज्ञेयम ग्रसेष्णु प्रभविष्णूच. म्हणजे ह्याला भूतांचा पोषण करणारा भूतभर्तृ, तसंच सगळी भूत खाऊन टाकणारा ग्रसिष्णू. बघा 11व्या अध्यायात त्याने काय सांगितलं की मी उत्पन्न केलं म्हणून मीच हे कापणार. शेतकऱ्याने शेतामध्ये जे काय पेरलं, त्यांनी जे काय शेत निर्माण केलं, ते निर्माण ज्याने केलं तोच कापणार. इथे तो काय आहे, भूतांचा पोषण करणारा तो आहे, म्हणून तो खाऊन टाकणारे तोच ग्रसिष्णू. आणि सर्व भूत निर्माण करणारा प्रभविष्णू म्हणून त्याला जाणा. म्हणजे थोडक्यात ब्रह्मा विष्णू महेश सांगून टाकले. तेजाचंही तेज, अंधाराच्या पलीकडचा अंधार तेच आहे. ज्ञानही तेच, ज्ञेयही तेच, आणि ज्ञानाच्या योगाने जे जाणायचं तेही तेच. सर्व भूतांच्या हृदयात तेच स्थित आहे. अशा तऱ्हेने ज्ञेय सांगितलं आत्ता. पण नुसतं ज्ञेय सांगून उपयोग नाही. म्हणजे आता बघा आपल्या काय काय संज्ञा झाल्या, ज्ञान, अज्ञान, ज्ञाता, ज्ञेय. तेव्हा आत्तापर्यंत आपण ज्ञान पाहिलं, ज्ञानाची लक्षणं पाहिली आणि ज्ञेय पाहिलं. पण नुसतं ज्ञेय सांगून उपयोगाचं नाही. ज्ञानाचा अनुभव आला पाहिजे म्हणून अगोदर आधी क्षेत्र म्हणजे शेत, मग बीज म्हणजे ज्ञान, आणि मग मेहनत म्हणजे फळ म्हणजे ज्ञेय मिळतं. आणि म्हणून शेवटी भगवान सांगतात मद्भक्त एतद् विज्ञाय, म्हणजे माझा भक्त हे जाणून मद्भावायोपपद्यते, मलाच प्राप्त होतो. श्रीमद भगवद्गीता हे उपनिषदांचं सार आहे. आत्तापर्यंत जी ज्ञेय लक्षणं सांगितली ती निरनिराळ्या उपनिषदांमधून थोड्याफार फरकाने आढळतात. आणि त्या दृष्टीने गीता वेदांतावर आधारित आहे. असा हा वेदांत आणि सांख्य यात थोडासाच फरक आहे. सांख्यांची 25 तत्व आहेत. यात प्रकृती आणि पुरुष ही 2 तत्व अनादि आहेत. बरं का, प्रकृती आणि पुरुष ही 2 तत्व आहेत, ती अनादि आहेत. तर वेदांतामध्ये मात्र या 2 तत्वांच्या पलीकडे एक तत्व मानलेलं आहे की सांख्यांची प्रकृती आणि पुरुष हे दोघे त्या परमात्म्यापासून निर्माण होतात. आत्तापर्यंत जे तत्वज्ञान क्षेत्रज्ञ रूपकाने सांगितलं तेच, पण सांख्यांच्या प्रकृती पुरुष या संज्ञा वापरून भगवान सांगत आहे. कारण काय आहे की हे ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही त्रिपुटी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे भगवंत निरनिराळ्या प्रकाराने सांगतात. एवढा वेळ क्षेत्रज्ञ म्हणजेच शरीर आणि आत्मा, म्हणजेच जगत जगदीश्वर, म्हणजेच सांख्यांच्या दृष्टीने प्रकृती पुरुष या रूपाने सांगणार आहे. कार्य, कारण आणि कर्तृत्व, बघा या सगळ्या त्रिपुटी आहेत. कार्य, कारण, कर्तृत्व याला प्रकृती जबाबदार मानतात, तर सुखदुःखाच्या भोगाला पुरुष जबाबदार आहे असं मानलं जातं. म्हणजे आता 2 भाग झाले, पुरुष आणि प्रकृती. त्यापैकी हा जो पुरुष आहे, ह्या पुरुषाला सुख दुःख भोगावी लागतात आणि त्याचं कर्तृत्व कोणाकडे आहे, कोण जबाबदार आहे त्याला, ही प्रकृती जबाबदार आहे. सांख्य ज्याला पुरुष म्हणतात त्याला गीतेच्या परिभाषेत जीव म्हणतात. हा पुरुष म्हणजे जीव जोपर्यंत हे क्षेत्र माझं आहे या भावनेने राहतो तोपर्यंत भोक्तृत्व त्याच्याकडे राहतं. आणि तो ज्या क्षणी हे माझं नाही म्हणतो त्या क्षणी त्याचं भोक्तृत्व संपलं म्हणून समजावं.
प्रकृतीमध्ये राहताना हा पुरुष ज्या भूमिका वठवतो ते आता पुढे भगवंत 22व्या श्लोकात सांगतात. तो आपण थोड्या वेळाने बघूया. 22व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः. म्हणजे हा जो जीव आहे, हा पुरुष किंवा हा जीव कुठल्या कुठल्या भूमिका वठवतो, तर पहिली सांगितली तटस्थपणे नुसता पाहणारा, बरं का. तटस्थपणे उपद्रष्टा, तटस्थपणे नुसतं पाहतो, साक्षी. तर अनुमंता म्हणजे अनुमोदन देणारा, कधी भरता, कधी भोगता, कधी महेश्वर, तर कधी साक्षात परमात्मा. म्हणजे आता इथे कुठे आले ते जीव म्हणजेच शिव, इथे आपण जातो. यातील भरता आणि भोगता या भूमिकेवर असलेला जीव बंधनात पडणारा असतो. भरता आणि भोगता या भूमिकेवर ज्या वेळेला तो जीव येतो, तो जीव बंधनात पडणारा असतो. महेश्वर या पातळीवर आलेला सुटकेच्या मार्गावर असतो. उपद्रष्टा जो आहे तो जवळजवळ सुटल्यात जमा आहे, तर परमात्मा म्हणजे सुटलेलाच आहे. अनुमंता ही भूमिका प्रत्येक पातळीवर समान असते. भरता भोगता या पातळीवर सामान्यपणे सर्व जीव असतात. सगळं आपण लोक जे जीव आहोत, सगळे आपण जे मी आहोत, हे सगळे मी काय करतात, भरता भोगता आपल्याला स्वतःला समजतात. म्हणजे मीच करतो आणि मीच भोगतो असं समजतात. अशा तऱ्हेने भरता भोगता या पातळीवर सामान्यपणे सर्व जीव असतात. पण महेश्वर सगळं करतो आणि ज्याचं स्वतःवर नियंत्रण असतो त्याला महेश्वर म्हणायचं. भरता भोगता प्रवाहपतीत असतात, परिस्थितीप्रमाणे ते वाहवत जातात. तर महेश्वर जो असतो तो मात्र मन बुद्धी इंद्रियांच्यावर कंट्रोल ठेवून असतो, म्हणून त्याला महेश्वर म्हणायचं. हा जो उपद्रष्टा आहे हा तटस्थ प्रेक्षकासारखा असतो. म्हणजे मन बुद्धी इंद्रिय ही प्रकृती गुणात खेळत आहेत हे तो जाणून असतो. त्या खेळाची उपेक्षा करणारा, म्हणून त्याला उपद्रष्टा म्हणायचं. अनुमंता म्हणजे हा अनुमोदन देणारा असतो. म्हणजे एखादं चांगलं काम चालू असलं की अनुमोदन देणारा कसं म्हणतो, अरे भले भले, चलो ठीक चल रहा है, आगे बढ़ो. तसं आपण ज्या वेळेला या ज्ञेयापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासामध्ये ठीक तऱ्हेने जात असतो, त्यावेळेला हा अनुमोदन देतो की चला पुढे चला. हा जो अनुमंता आहे, हा अनुमंता म्हणजेच विवेक बुद्धी किंवा अंतरात्मा. आणि परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः म्हणजे कशातच नसतो. तो गुंतलेला आहे असं म्हणणं हा त्याचा अपमान आहे. एकाच जीवाच्या या अवस्था भगवंतांनी या श्लोकात सांगितल्या आहे. ह्या अवस्था साधनेत कधी आलटून पालटून तर कधी एकदम येऊ शकतात. थोडक्यात हा जो अध्याय आहे हा मुमुक्षूंसाठी आहे की जो साधनेमध्ये काही काही टप्प्यांवर पोहोचलेला आहे. काही जे आहेत ते नुसतेच भरता भोगता याच टप्प्यावरती आहेत, तर काही जे आहेत ते अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे देहेस्मिन् पुरुषापर्यंत पोहोचत आहेत. त्या दरम्यानचे हे टप्पे त्यांनी सांगितलेले आहेत. क्षेत्रज्ञ विवेक सांगितला, ज्ञान आणि ज्ञेय याच्या कल्पना स्पष्ट केल्या, प्रकृती पुरुष ह्या सांख्य संज्ञा स्पष्ट केला. आता या ज्ञानाच्या माध्यमाने ज्ञेयापर्यंत कसं पोचायचं, या ज्ञानाने साक्षात्कार कसा व्हायचा हे 24व्या श्लोकात सांगत आहे. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन
कर्मयोगेन चापरे. 3 प्रकारची साधनं सांगितली. ध्यानेन पश्यन्ति, सांख्येन योगेन पश्यन्ति, कर्मयोगेन पश्यन्ति. पश्यन्ति म्हणजे पाहत आहे, पाहणं. त्यातलं काय आहे? पहिलं सांगितलं ध्यानेन पश्यति, म्हणजे या सगळ्या साधना एका मूलभूत दिशेकडे असाव्या. कोणती दिशा? तर आत्मनी आत्मना आत्मानं पश्यति, म्हणजे स्वतःच्या ठिकाणी आत्म्याचं दर्शन घ्यायचं, अंतर्मुख व्हायचं. श्रीमद शंकराचार्यांनी म्हटलंय की आधी अहम ब्रह्मास्मी हे जाणून घ्यायचं. महावाक्य आहे ना ते. हे अगोदर जाणून घ्यायचं की अहम ब्रह्मास्मी, हे जाणायचं. आणि मग सर्वं खल्विदं ब्रह्म हे प्रत्ययाला येतं. तेव्हा परमेश्वराचा जो काही साक्षात्कार व्हायचा तो स्वतःच्याच ठिकाणी व्हायचा. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे. मगाशी मी पहिल्यांदा सांगितलं की तुझं आहे तुझं पाशी, हे आपल्याजवळच आहे. तो जो आहे तो स्वतःच्याच ठिकाणी परमात्म्याचा परमेश्वराचा साक्षात्कार व्हायचा. कारण ईश्वर सर्वभूतानि हृद्देशेर्जुन तिष्ठति. पण हे जे सगळे योग सांगितले, हे सगळे योग एकापेक्षा एक अवघड आहे. नुसती कर्म करण्याने कर्मयोग होत नाही. कर्माला जे कर्मयोगाचं स्वरूप मिळतं ते निष्कामतेमुळे. तीच गोष्ट ज्ञान आणि भक्तीच्या बाबतीत आहे. ज्यांना कर्मयोग माहीत नाही, ज्यांना ज्ञानयोग माहीत नाही, पण उद्धार व्हावा अशी ज्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी भगवंत सांगतात अन्ये त्वेवम जानन्तः श्रुत्वा नेभ्य उपासते तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणः. म्हणजे जो अनुभवी आहे त्याच्याकडून श्रवण करून श्रद्धायुक्त अंतःकरणाने जे उपासना करतात तेही मृत्यूला तरून जातात. म्हणजे श्रद्धा. साधनेच्या दृष्टीने इतकं सविस्तर सांगितल्यावर भगवंत आता या अध्यायाच्या उपसंहाराकडे येत आहे. सर्व स्थावर आणि जंगम हे प्रकृती पुरुषाच्या स्वाधीन आहे. आणि हे ज्याला कळलं त्याला मृत्यूच्या कल्पनेने दुःख होत नाही. मरणाचं दुःख का होतं? उपभोगाची लालसा असते म्हणून मरणाचं दुःख होतं. आपण जे मिळवलंय ते गेलं, ते आपण आपल्या बरोबर नेऊ शकत नाही, या भावनेने दुःख येतं. पण करता करविता तो असं जर प्रामाणिकपणे वाटलं तर दुःख आपल्या वाट्याला येणार नाही. पण आपण मी, मला, माझं याला इतके चिकटलेले असतो की त्यामुळे आपल्यामध्ये अहंकार उत्पन्न होतो. प्रत्येक गोष्टीत मी 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 हा पुढे येत असतो. पण मग आता ह्या चिकटण्यापासून अलग कसं व्हायचं? तर त्याला एक उदाहरण देतो. पोस्टाची तिकीट जमा करण्याचा अनेकांना छंद असतो. आता गेले म्हणा, पोस्ट ऑफिसच गेलं, पाकिटच गेली. पण पूर्वी तरी असं असायचं की वरती पोस्टाचं तिकीट चिकटून पाकिटं पाठवली जात असत. आणि अनेकांचा तो छंद असे की निरनिराळी तिकीटं गोळा करायची. तर ती जी पोस्टाची तिकीटं जमा करण्याचा छंद असतो त्यामध्ये एखाद्या पाकिटावरचं तिकीट काढण्याची, असे जे कलेक्शन करणारे असतात त्यांची घाई किती असायची पहा. पत्र आलं की त्या पाकिटावरचं लगेच तिकीट काढायला ते सरसावतात. तशी तुम्हाला तिकीट काढायची घाई हवी, पण ते तिकीट पाकिट धरून ओढलं की फाटतं. त्यासाठी काय करावं लागतं की तिकिटाच्या कडेकडेने पाण्याचे थेंब सोडावे लागतात. म्हणजे मग ते तिकीट हळूहळू सोडवावं लागतं. आणि मग ते काय होतं की न फाटता ते सुटतं. आपल्याला जी मीची आसक्ती आहे ना, ती आसक्ती अशीच सोडवायची. म्हणजे कशी?
की परमेश्वराच्या प्रेमाचे थेंब वापरून शनैही ती आसक्ती दूर करायची. या पृथ्वी तलावरून आपल्याला जायचं तर आहेच आणि हे जाणं निश्चितच आहे. तर मग सुखाने आणि धडपडाने जाऊया ना, फाटून कशा करता जायचं. ज्याला हे ज्ञान झालं त्यालाच देह सुखाने सोडणं जमतं. तोच त्या चैतन्य सत्तेत विलीन होतो. ओम तत्सत् इति श्रीमद् भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे क्षेत्रक्षेत्रज्ञयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. इदं न मम